नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुरुडमध्ये लाचखोर अभियंत्याचा खरा चेहरा उघड। 2.5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले। एसीबीच्या जाळ्यात सापडली श्रद्धा बोराडे। मुरुड येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोराडे यांचा लाचखोर चेहरा आता उघड झाला आहे। ठेकेदाराकडून 3 लाखांची लाच मागितल्यानंतर तडजोडीने 2.5 लाखांवर समाधान मानून ती रंगेहात पकडली गेली। अँटी करप्शन ब्युरो रायगड अलिबागने केलेल्या सापळ्यात ही भ्रष्ट अधिकारी ताब्यात घेतली असून तिच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे। सन 2024 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागकडून मुरुड एकदरा राजापुरी खोकरी रोडवरील 5 किलोमीटर 270 मीटरच्या बाजूचे स्लॅब ड्रेन कामाचं टेंडर मिळवलेल्या ठेकेदाराने काम पूर्ण केले, पण फायनल बिल एस्टिमेट तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुरुडच्या कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोराडे यांनी तब्बल 3 लाखांची लाच मागितली। नाकारल्यावर तिने तडजोडीने 2.5 लाखांवर शिक्कामोर्तब केले। याबाबत दिनांक 28 मार्च रोजी ठेकेदाराने एसीबी रायगड अलिबागकडे तक्रार दाखल केली। एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता बोराडे यांनी लाचेची मागणी आणि स्वीकृती मान्य केली। दिनांक 30 मार्च रोजी मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात सापळा रचला असता बोराडे यांनी ठेकेदाराकडून पंचांसमोर 2.5 लाख रुपये रोख स्वीकारताना रंगेहात पकडल्या गेल्या। ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, एसीबी ठाणे, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे, एसीबी ठाणे, पोलीस उप अधीक्षक सरिता भोसले, जेसीबी रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय निशांत धनवडे, पीआय नारायण सरोदे, विनोद जाधव, अरुण करकरे, महेश पाटील, सुमित पाटील, सचिन आटपाडकर, नवदीप नांदगावकर, मोनिका मोरे, एसीबी रायगड अलिबाग यांनी यशस्वी केली। या प्रकरणाने सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची कळ येईल अशी शक्यता आहे। एसीबी कडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की लाच मागणाऱ्या लोकसेवकांबाबत माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा। भ्रष्टाचाराच्या विरोधात एसीबी कठोर कारवाई करत असल्याचे स्पष्ट झाले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडे, मुरुड।